नमस्कार मंडळी, कशा आहात? मी स्पंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर टायटल आणि थंबनेल पाहून आपल्याला कळलं असेल की आज जी प्रॉपर्टी आपण घेऊन आलेलो आहोत ना, ही लो बजेटवाल्यांसाठी एक सुंदर डील आहे. कोकणामध्ये जर तुम्ही अराऊंड 1 एकर किंवा त्याच्या आजूबाजूला प्रॉपर्टी शोधताय, म्हणजे ॲग्रिकल्चर लँड, ॲग्रिकल्चर प्लॉट, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आणि अराऊंड 1 एकरचं मी डिस्क्रिप्शनमध्ये एक्झॅक्ट जे क्षेत्रफळ आहे ते मेन्शन करतो आहे, किंवा मला पॉसिबल झालं तर मी स्क्रीनवर पण मेन्शन करेल, पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन नक्की चेक करा, त्याच्यामध्ये मी मेन्शन करतो आहे. तर ही जी जागा आहे, तर ही जागा तुम्हाला भात शेतीची जागा भेटणार आहे. डांबर रोड टच जागा आहे. आपण आता आहोत खेडमध्ये, खेड खोपी रोडपासून थोड्या आतमध्ये, आणि खेड रेल्वे स्टेशनपासून फक्त 7 ते 7.5 किलोमीटर अंतरावर हा तुम्हाला प्लॉट भेटणार आहे, हे लोकेशन भेटणार आहे. त्याचबरोबर आजूबाजूला तुम्हाला वाडी वस्ती आहे. तर उत्तम असा प्लॉट जो तुम्हाला शेतीसाठी किंवा प्लांटेशनसाठी किंवा एक सेकंड होम, फार्म हाऊस बांधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तशी डील मी आज तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. थोड्याच वेळात आपण प्रॉपर्टी एक्सप्लोर करूयाच, पण त्याच्या पहिलं मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. तर आता हा जो स्टेट हायवे आहे, हा पूर्ण डांबर रोड आहे, टार रोड. समोर तुम्हाला वाडी वस्ती दिसत असेल, आणि 100 ते 150 मीटर अंतरावर खालच्या बाजूला नदी आहे, जी 12 महिने वाहते. तिला 12 महिने पाणी असतं. तर तिथूनही आपण उद्या प्रॉपर्टीसाठी पाणी घेऊ शकतो. अदरवाईज बोरवेलचं ऑप्शन आहेच तुम्हाला. तर हा रोड कंटिन्यू होतो गावाकडे, आणि हा येतो हा खेड खोपीच्या दिशेने, जो खेड खोपी स्टेट हायवे आहे त्या दिशेने हा रोड आतमध्ये येतो. सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य आहे आणि शांतता आहे इथे. आणि ऑलरेडी लोकांनी इथे प्रॉपर्टीज घेऊन डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे. तर मी प्रॉपर्टीचा आता तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. हा जो रोड आहे, या रोडपासून आपली जी प्रॉपर्टी आहे ती तिथे सुरू होते. जो समोर गडगा दिसतो आहे तिथून सुरू होते, पण आपल्याला इथून 15 ते 20 फुटाचा रोड भेटणार आहे. तर तशा प्रकारचं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे ज्यांची ही जागा आहे मधली त्यांच्याबरोबर. तर तुम्हाला इथून रोड एकदम लिगली, कायदेशीररित्या तुम्हाला इथून देण्यात येईल प्रॉपर्टीपर्यंत, आणि इथून तुम्हाला ही एंट्री भेटणार आहे. मग पूर्ण हा एवढा फ्रंट भेटेल तुम्हाला प्रॉपर्टीला रोड भेटल्यानंतर. आणि ह्याच्या पुढे जी प्रॉपर्टी आहे ना, ही खरंच तुम्हाला आवडेल. आता हे बघा, पूर्णच्या पूर्ण, ऑलमोस्ट पूर्ण तुम्हाला टेबल भेटतो आहे. सुंदर प्लॉट आहे एकदम. पावसाळ्यामध्ये तर इथली दृश्य अप्रतिम असतात. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर जागोजागी तुम्हाला सिमेंट पोल फेन्सिंग दिसतील. लोकांनी ऑलरेडी प्रॉपर्टीज घेऊन डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा, सुंदर असा माळ. आता ह्या जागेवर तुम्ही बऱ्यापैकी काजू वगैरेची लागवड करू शकता. आणि ह्या सगळ्या भातशेतीच्या जमिनी होत्या, तर लोक इकडे शेतीही करायचेत पहिले. तर आता सध्या लोक नाही करत आहेत, आता सध्या अशाच आहेत जमिनी. आणि तुम्ही आजूबाजूला जर पाहाल तर लोकांनी पाण्याची पण सोय केलेली आहे. वॉटर टँक्स वगैरे आहेत लोकांच्या, ज्या ते स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी यूज करत आहेत. तर बघा, ही अशा प्रकारे प्रॉपर्टी पूर्ण कंटिन्यू होते. हा मागे गडगा गेला आहे ना दगडांचा, तिथपर्यंत अशी फिरलेली आहे प्रॉपर्टी. इथे पूर्ण असं तुम्हाला माळ भेटतो आहे, आणि इथे थोडासा पॅसेज भेटतो तुम्हाला आतमध्ये. वाव, किंगफिशर पक्षी. तर हे जे सुकलेलं झाड आहे बघा, इथपर्यंत असं तुम्हाला पॅसेज भेटतो आहे. आणि प्रॉपर्टीची जी दिशा आहे ही थोडी क्रॉस आहे, म्हणजे पूर्व पश्चिम असं आहे. आता बघा समोर सूर्यास्त होतो आहे. तर प्रॉपर्टीची जी दिशा आहे ही आहे साऊथ वेस्ट फेसिंग आहे तुम्हाला. आता समोर बघा, सुंदर असा सूर्यास्त होतो आहे. तर तुम्हाला प्रॉपर्टीमधून सूर्यास्तही पाहायला भेटणार आहे, जो डोंगराच्या आड जाणार आहे तो. आता बघा, हा स्टेट हायवे आहे. या गावामध्ये ST बसेस वगैरे चालू असतात. आता ही बघा, समोरून बस चालले आहे, ST बस. तर पूर्ण रहदारीचा रस्ता आहे हा, आणि तुम्हाला सूर्योदय तिथून पाहायला भेटणार आहे प्रॉपर्टीमधून. आणि तुम्ही इकडे सेकंड होम, फार्म हाऊस वगैरे अशा गोष्टींचीही तरतूद करू शकता व्यवस्थितरित्या. तर बघा, सुंदर प्लॉट आहे, आणि नक्कीच तुमच्या बजेटमध्ये बसण्यासारखा आहे. मी तुम्हाला बजेट सांगतोच थोड्या वेळामध्ये काय आहे ते, कारण इकडे जे मार्केट चालू आहे त्या मार्केटनुसारच आपण तुम्हाला बजेट देत आहोत. आणि 7/12वर फक्त दोघांचीच नावं आहेत कुटुंबाची. त्यामुळे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, टायटल क्लिअर आहे. तुम्हाला व्यवहार हा लगेच होण्यासारखा आहे, लगेच 7/12, आणि खरेदी खत तुमच्या नावावर होईल अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. आणि रस्त्याचा विषय तुम्हाला त्याच्या पहिला क्लिअर करून देण्यात येईल प्रॉपर्टीचा व्यवहार करण्याच्या अगोदर.
तर बघा आता आपण परत फिरत आहोत. अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला टेबल भेटतो इथे. थोड्या स्टेप्स आहेत, म्हणजे बांध असतात ना कोकणामध्ये, तसे बांध आहेत. म्हणजे हा पहिला प्लॉट आहे पूर्ण टेबल मोठा, त्याच्यानंतर हा सेकंड आहे आणि त्याच्यानंतर जो थर्ड आहे तो थोडासा छोटा आहे. तर आशा करतो तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल. आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता. अदरवाईज व्हॉट्सअप करू शकता, आम्हाला मेसेज करू शकता. कॉल करण्याचा टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा तुम्ही व्हिडिओ आमचा रात्री लेट बघत असाल तर तुम्ही आम्हाला मेसेज सोडू शकता. आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी नक्की कॉल करू. आणि प्रॉपर्टीच्या डिटेल्स मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न याच्या किमतीचा. तर ह्या प्रॉपर्टीची आस्किंग आहे 60,000 रुपये गुंठा. थोडीफार नेगोशिएबल आहे ऑन टेबल. जो व्यवहार आहे हा तुमचा मालकांबरोबर होणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. सगळ्या जेन्युइन प्रॉपर्टीज आहेत. प्लस आपली स्वतःची कन्सल्टन्सी आहे. तर तुम्हाला डबल व्हेरिफिकेशनसाठी जर आमची कन्सल्टन्सी हवे, थर्ड पार्टी कन्सल्टन्सी, तर तीही तुम्हाला अवेलेबल आहे खेडमध्येच. आपलं ऑफिस आहे खेडमध्ये, तर तिकडून तीही आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.